जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि जस्ट आलोय आटगाववरून आणि फ्रेश झालोय मस्त। मी चाललोय थोडंसं ऑफिसचं काम करायला, तोपर्यंत यांना सांगतो रेस्ट करायला, कारण की संध्याकाळी निघायचं आहे लग्नाला। लग्नाला नाही जाता येणार कारण की माझं काम आवरणार नाही तोपर्यंत, त्यामुळे मी म्हटलं फाल्गुनी का रिसेप्शनला जाऊ आपण आणि मजा येणार आहे। कारण की आज फाल्गुनी बोलतात ना की बारीक झाल्यावर आनंद का होतो, तर याच्यामुळे होतं की सगळे जुने ड्रेस सगळे तिने काढलेत की आता होत आहेत म्हणून करायचं। पण ठीक आहे, मी पण आता आज काहीतरी वेगळं घालणार आहे, तुम्हाला बघायला मिळणार। नानू पण वेगळं घालणार आहे, नानूसाठी मा आणि मस्त ड्रेस घेऊन आली आहे। हा काय बेबी। सो सगळ्यांना तर माहितीच आहे की आपण एक टूर काढलेली आहे जी की आहे थायलंडची। सो खूप साऱ्या बुकिंग ऑलमोस्ट आलेल्या आहेत, बुक पण झालेले आहेत। आणि काही काही लोकांचे प्रश्न होते की सोलो आलो तर चालेल का, पॅरेंट्सला पाठवलं तर चालेल का, पॅरेंट्सला घेऊन आलो तर चालेल का। सो ही ट्रिप आपली फॅमिली ट्रिप आहे, त्यामुळे सगळ्यांना अलाउड आहे। काही काही बुकिंग पॅरेंट्स सोबत पण आलेले आहेत, पॅरेंट्सला पाठवलेल्या पण आहेत आणि एक मिनिट हा, आणि सोलो सुद्धा आहेत, सोलो गर्ल्स आहेत काही, त्यांनी बुकिंग केलेले आहेत। आणि बुकिंग अमाऊंट जास्त नाहीये, तुम्ही इथे दिलेल्या एक नंबरवर तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता त्याची। आणि लवकर तुमची सीट बुक करा, कारण की जर सगळ्या आपल्या सीट फुल झाल्या तर आमच्या चौघांबरोबर फिरायला मिळेल, पण फ्लाईट रेट जसे वाढतात तसं तुम्हाला चार्जेस पण वाढतील। त्यामुळे आताच जा ह्या व्हॉट्सअप नंबरवर आपला बुक करा सीट आणि फॅमिलीला घेऊन या, मजा येणार आहे। कारण की ही फॅमिली टूर आहे, सगळे असणार आहेत। चलो, ये क्या है? सुरमई फ्राय आणि काय 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 काहीतरी ग्रेव्ही आहे कसली, काय काय करली मसाला, करली मसाला झाली पण ग्रेव्ही। आमच्या इथे नानू तू काय मदत करायला आली भांडी लावायला? आमच्या इथे काही कोटिंग केलेलं आवडत नाही, फक्त आलं लसूण पेस्ट आणि मसाला। आपल्या इथे कोटिंग केलेलं आवडत नाही ना मच्छीला। इनफॅक्ट मला मम्मीकडे सवय होती, ते आमच्याकडे पण खोबरं लसूण त्याचं कोटिंग लावायचं, पण इथे आल्यापासून मी मम्मीकडे गेल्यावर पण मम्मी असंच बनवून देते। मला आवडत नाही आता, कारण जर तुमच्याकडे फ्रेश मच्छी मिळत असेल ना तर ते कोटिंगची गरज नाहीये। ते फ्रोझन मच्छीला कोटिंग वगैरे, फ्रेश मच्छीला हे असं जाम झालेलं असतं। रवा वगैरे मग ते असं होतं की मच्छी बाजूला राहते आणि वेगळंच काहीतरी असं नाही, मच्छीची टेस्ट जाते ना पूर्ण, फक्त ते रवाची आणि त्याचीच टेस्ट येते। सकाळीच पप्पांनी जाऊन फ्रेश आणलेली सुरमई तिखट करून ऑप्शन आहे फ्रेश मच्छीचा, म्हणून आपल्याला ते कोटिंग आवडत नाही। आणि आमच्या इथे आज फक्त मच्छी बनणार आहे, कारण की दादा नाही, त्यामुळे विषय नाही, दादा फिश खात नाही। आमच्या घरात सगळं वेगवेगळं आहे, दादा फिश खात नाही, मी मटण खात नाही, पप्पांना मच्छी लागते, सगळ्या गोष्टी। यांना खूप त्रास आहे की तिन्ही गोष्टी बनवायला लागतात, पण ठीक आहे, तेवढीच मजा पण। काय ग हाँ? ए नानू 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 एक बार हंस के दिखाओ, एक बार हंस के दिखाओ, कैसे हंसते, कैसे हंसते, इकडे बघ, इकडे तर बघ, याला भाव खाते कशा अच्छा कळते हसून दाखव। सो हे काय तर हे आहे लवलॅबची हाय चेअर, आमच्या बेबीजला आम्ही जेवण्यासाठी खेळण्यासाठी बसण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी घेतले। मल्टिपल यूज आहे, जी की 6-in-1 आहे। तुम्हाला बाजूला फोटो दिसतच असतील कसे काय आहे। सो हा कम्फर्टेबल क्लोथ आहे, वॉशेबल आहे, इकडे सेफ्टी बेल्ट दिलेले आहेत आणि छान असं टेबल पण दिलेलं आहे, जेणेकरून इकडे बसून खाऊ शकतात किंवा खेळू शकतात। तुम्हाला बाजूला सगळे फोटो दिसलेच असतील। सो ह्या हाय चेअरची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही चेक करा आणि तुमच्या पण बेबीसाठी घ्या।
आणि इकडे बघा आमच्या बेबीने बघा. बेबी कशा उचलते तू? असे कसे उचलते बेबीला? हा बेबीला निनी आली आहे बेबीला. अरे असे नाव उचलायचं. जा जा जा. जय 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 कर, जय जय कर बाप्पाला. जय जय कर. इकडे इकडे इकडे. बाप्पा कुठे आहे? बाप्पा कुठे आहे? बाप्पा कुठे आहे? इकडे आहे. इथे ये बाप्पा जवळ. कर जय जय कर. जय जय बाप्पा. हा कर. ते माझ्याकडे. ते माझ्याकडे दे. जय जय कर. जय जय कर. कर जय जय. हा गुड गर्ल. अरे जय जय कर. तुझ्या हाताने जय जय कर. नानू अशा हाताने कर जय जय. जय जय कर. हा कर कर. बाप्पाकडे बाप्पाकडे बघायचं. बाबू ये ये त्या बाजूनी. कधी चालल्या बाबा आणि नानू? सो सगळ्या गाड्या मस्त चकाचक वॉश करून घेतल्यात. अर्टिगा पण आज आलेली वॉश करायला, तर ती पण करून घेतली आहे. आणि जसं घरी जेवायला गेलो मागे लागली बाबा बाबा बाबा. घेऊन चाललं हिला बाहेर असंच राऊंड मारायला. ए ए इकडे बघ, इकडे तर बघ. गाडीमध्ये सगळी बटणं दाबायला लागतात आम्हाला. फाल्गुनी अजून येतेच आहे, त्यामुळे गाडीतच बसली. आणि आमचे गुरुवर्य म्हणू शकता हबप खूप सुंदर असे कीर्तन आणि सगळ्या गोष्टी करतात युट्यूबवर. व्हिडिओ चालू आहे ब्लॉग मध्ये. आता हो या ना लास्ट या ना. चलो बाय बाय बाय. आणि त्यांची पण छोटीशी राधा आहे. आपण राधाला पण संध्याकाळी भेटणार आहोत. मी भेटलोच नाही, मी 2-3 दिवस बाहेर होतो ना लग्नामध्ये. तिला घेऊन चाललेत आहे. संध्याकाळी इकडेच आहे ना ती. घ्या घ्या आई घ्या आम्हाला. आज नानूच्या पूर्ण फेसच चेंज होणार आहे. हा देतो अभिजित करत बस. आणि इकडे फोनचे बॉक्स आणले. काय प्लॅनिंग आहे काय माहिती. ज्ञानाचे केस ती आता हेअरबँड लावून देत नाही, पोनी लावून देत नाही, तो तिचे शॉर्ट करायचे आहे ना. ऍक्च्युली आम्हाला छोट्याशा ट्रिपवर जायचंय, त्याच्या आधी आम्हाला हे सगळं करायचं. आम्ही सगळं वेगळंच आहे. ऍक्च्युली आम्हाला जिजूंनी सुद्धा सजेस्ट केलं की तिला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तिचे हेअर्स काय वाढवू नका, बिकॉज तिचे ना थोडेसे माझ्यासारखेच पातळ आहेत. आणि पप्पांना पण तेच पाहिजे होतं. आमचे पप्पा पण नेहमी बोलतात की नका कट. इनफॅक्ट माझे ताईचे आमचे सगळ्यांचे असे शॉर्टच होते. वहिनीचे आमच्या तिचे पण असे 10th पर्यंत शॉर्ट होते. तिला अजून कळत नाही. जेव्हा तिला कळेल तेव्हा मग थोडंफार असं फ्लॉन्ट करता येईल, तेव्हा आपण फोनी लावू. नानू आता काय कळत नाही, नुसते हेअरबँड 17 वेळा काढते. तर तिला सुद्धा आम्हाला आता फ्री करायचंय. लावून दिलं पोनी बिनी तर ठीक आहे, पण नाही ते लावून दिलं. उलट लहान होती तेव्हा बरी होती नानू, काही कळत नव्हतं. नानूची सगळी ग्रूमिंग चालली छोट्याशा ट्रिप साठी नानूच्या. बाबाच तर काही असतं ना. नानू बाबा कुठे घेऊन चालला तुला? कुठे घेऊन चालला? आई मामाकडे घेऊन चालला. छोट्याशा ट्रिपला मामाकडे घेऊन चालला का? बाबा काय आपल्याला मामाकडे पाठवत नाही. मामाकडची ट्रिप मी माझी कॅन्सल झाली म्हणून तू नाही गेलीस. मी बोललो तुला नको जाऊ. मग तू जेव्हा जातो तेव्हाच मला मिळतं ना जायला. मी आता नानूला घेऊन जाणार आहे, तुला नाही घेऊन जाणार आहे. गाडीमध्ये का गाडीमध्ये स्टार्ट केलं? कारण आम्ही रेडी झालो पण ज्ञाना झोपली. तर ती झोपली तरी माझ्या हातावरच झोपली. तर मग निघता फटाफट तिलाच घेऊन निघालो. आणि मी पण झोपलेलो, कारण की 2 दिवसाची लग्नाची धावपळ आणि झोप आमची कंप्लीट नव्हती झाली. त्यामुळे पहिले घरी येऊन एक पॉवर नॅप तिला झोपायला गेली, ती हातावरच झोपली. तशीच घेतली. आता आम्ही तिला आमच्या
तिचं चेंजिंग रूम चालतं फिरतं त्याच्यामध्ये चेंज करणार आहोत. तसं पण मी प्रेफर करते की थोडं, कारण इथून ऑलमोस्ट 1 आवरचा रस्ता आहे जायचं. लग्न 4 वाजताचं होतं आणि रिसेप्शन 7 वाजताचं, तो आम्ही आता डायरेक्ट रिसेप्शनला चाललेलो आहोत. येस. आणि आता आलेले आहेत, इथे आलेले आहेत. झोपली तिकीट येऊ का? येस. काल जो आम्हाला सोडून गेलेला त्याला आज आणलेला आहे सजावट. आबी फाल्गुनीच्या गाडीत बसणं म्हणजे एका रूम मध्ये बसणं. काहीच नाही. आता काहीच नाही, काहीच नाही, बसायचं कुठे, काहीच नाही ना. कोट काय तुझा असं मांडीवर घेऊन बसायचं आम्ही? नाही, कोट मागे टाक ना ब्लेझर माझा. सध्या पाठी ठेवतो. डिकी मध्ये नको टाकू ना, इथे ठेव ना. नाहीसाने काय घातलंय? मला मॅचिंग. ये लगेच कपडे मागे ठेव ना तू बसल्यानंतर. लागले ते नाहीसाने आतमध्ये, ते नशीब ते ड्रेस बरोबर आले नाही तर. एवढं सुंदर ड्रेस नाहीसा. नको हेअरस्टाईल नाहीसा, मला मॅचिंग आहे पिंकी पिंकी. बाबा हेअरस्टाईल बघ, खोटी आहे की खरी आहे? माझ्या केसांची हेअरस्टाईल खोटी आहे. डॉक्टर अंकल अंजुची. आणि मी घातलेला आहे पिंक फॉर नाना आणि नाना आणि ब्ल्यू घातलं. हा, दोघींना मॅचिंग आहे. मी रचना आणि फाल्गुनीला आणि हिला पण, नायसाला पण, सगळ्यांना मिक्स मॅचिंग आहे एकटा. आणि हा पण मॅचिंग आहे कारण की याचा पूर्ण ब्लॅक आहे, हा कॉन्ट्रास्ट आहे. आणि मी काय कुठं आहे? कोणाच्या? वरुण मामाच्या. परत वरुण मामा नाही, वरुण मामा भेटणार आहे मला, टाकू दे. ठीक आहे चालेल. कोण आहे मॅचिंग मॅचिंग? दाखव, नाव कुठे टाकलेस माझं, दाखव. बावला कसे माझ्या बावला. चला आई साडी साईड. तेरी मेरी कहानी शुरू हुई थी उन दिनों, कैसे बताऊं मैं ये तुम्हें, क्या हो गया था मुझको. तुम्हारी सारी खूबियाँ किसी को भी कर दे फिदा, ख्वाहिशें तो मेरी भी थी कि तुम मेरी बन जाओ ना. कहना तुमसे जो था दिल की बात, यूं ही कह दिया. तुम कभी होगी मेरी, इतना मुझे बस यकीन था. तुमसे हुई फिर दोस्ती, थोड़ी सी दिल में मिली जगह, फिर एक बार कि इज़हार तुमने भी अब न किया इनकार. कितने सुहाने